पाण्यामध्ये तोंड निहारून पाय हातात धर आहे ना आणि 4 दिवसात तुला गाभण ठेवतो येऊ उत्तराचा महिना 4 दिवसात गर्वाने नको बोलू सांभाळून ठेव तोंड या ध्यानाची करशाई शास्त्र पुराणाने भांड जास्त करशील तर नाही मिळणार या गावात सुपारीची खांड आणि काय करय हे बडेगावची देवगाय मोका सुटला जनगावचा सांड वाटून राहिलं नाक नाईला नाकाच्या गोष्टी करते 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 हो धाक नाईला देवारच रांड फिरते 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 कहाँ तक भागोगी शोभा शायर कहाँ तक भागोगी शोभा शायर तुझ में ये दम नहीं अरे वाह मैं खुद के भरोसे शायरी करता तुझसे कोई कम नहीं 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 तू झाडावर चढली म्हणून 15 सारख्या उड्या मारशील का आता बडेगाव मध्ये हिंडणारी बकरी या शेरासमोर मुजरा घेईल का कशी घेईल तुले का वाटून राहिला आणि म्हणते मला आता बोलत म्हणते म्हणजे मला बोलशील ना मी तुला काहीच नाही बोलेन तुले का वाटलं तुझ्यासारखे शाहीर बायाईले शाहीर बनवतात आणि बदनाम करून बसले हॅलो शाहीर साहेबा हा ताराचन होय कोणाची बॅग धरून शानी लुळूक दामासारखा धावणार नाही इसके सीने में दम है खुद शायरी करता मैं म्हणून असतं म्हणलं तुले काय म्हणलं याची त्याची बॅग धरणारा मी माणूस नाही माझ्याकडे चांगले चांगले सेकंड शायर मध्ये येवायला तयार होते परंतु माझी गावातलीच पार्टी आहे माझी गावातलीच पार्टी आहे आणि तू घबरावू नको तुला जेव बी वस्तू लागत मी ते देवाला तयार आहो तुले कहा लागते फक्त तोंडानं सांगजो शाहीर साहेबा तू शाहीर आहे मी शाहीर आहो मी तुला हर जागी मदत करून देईन तू मला सांगजो म्हणूनच म्हणलं तू कहा तक भागेगी शोभा शायर तुझ में ये दम नहीं तू कहा तक भागेगी शोभा शायर तुझ में ये दम नहीं मैं खुद के भरोसे शायरी करता हूँ तुझसे कोई कम नहीं तू झाडावर चढली म्हणून 15 सारख्या उड्या मारशील का अरे गावात हिंडणारी बकरी या शेरासमोर मुजरा घेईल का अजिबात नाही का हो तुही बहीण मंगांदावची पाहत आहो धाव धाव करते मले वाटलं का डोऱ्यात तर बोट नाही टाकत डोळ्यात टाकते का आता माहित का मी ना विचार केलो शाहीर साहेबा बोलाच्या पहिले विचार करायला पाहिजे मी काय म्हणतो काय म्हणत्या असली जो हीरा रहा ना मिलता मट्टी में मिलाने से मजबूत जोड़ रहा ना हिलता किसी के हिलाने से जंगल का शेर ना मरता कौवे के तीर चलाने से जंगल का शेर ना मरता कौवे के तीर चलाने से मला मालूमच होता म्हणून ऐका शाहीर साहेब आम्ही काय म्हणतो जिकडे तिकडे पाहायची
नाहीच्या हे उतरून गेली सारी. काय करू भाऊच्या डब्बा झाला खाली आणि काही दम नाहीच्या हे उतरून गेली सारी. कोणी जवळ नाही येतईच्या, कोणी जवळ नाही येतईच्या, याच्या त्याच्या हात धरते. दात नाही लांबेवर प्राण फिरते, दात नाही लांबेवर प्राण फिरते. दात नाही लागाच्या घरी घरते, दात नाही लांबेवर प्राण फिरते. श्रीमाननीय आमचे मोठे बंधू मनवरकी कळव यांच्याकडून आमच्या मंडळाला 51 रुपयाचे बक्षीस मिळाले. सत्यचे परिणाम धन्यवाद. तसेच श्रीमाननीय आमचे वस्ताद प्रभूजी अंबाळकर मुक्काम आजनगाव यांच्याकडून आमच्या मंडळाला 201 रुपयाचे सप्रेम भेट मिळाले. सत्यचे परिणाम धन्यवाद. तसेच निखिल भाऊ चव्हाण यांच्याकडून सुद्धा 10 रुपयाचे सप्रेम मिळाले. सत्यचे परिणाम धन्यवाद. बाई साहेबा, तुम्हाला वाटेल का माझ्यासारख्या बाईला रान म्हणलं, तुम्हाला नाही म्हणणार. मी पहिल्यापासून सांगत आहो, मी वाईट शब्दातली शायरी करणारा माणूस नाही. बाई जसे हलकट शाहीर राहते त्याच्यामध्ये माझी गिनती करायची नाही. कारण का मी उतरून बोलत नाही आणि बोलते वेळी विचार करून बोलतो का मी काय बोलत आहो. शाहीर साहेबा, मी तुम्हाला उतरून बोलणार नाही. कोण कोणाले म्हणत होता ते? कुवारी कचकच होती, अवतार घेऊन ते कुबला आले. त्यावेळेस तिला म्हणायचं, हे गोकुळामध्ये आल्याच्या नंतर काय म्हणायचं? सगळे लोक भ्यायचे, तिच्या धाकानं परून जायचे. काहून का ते राक्षसीन होती, ते राक्षसीन होती म्हणून ते बेवारच रान फिरत होते. तिला म्हटला, नाही तर तुम्ही आपल्या अंगावर घ्या. शाहीर साहेबा, गलत समजून नको घ्यायचा. गलत जरी समजा तर शायरी खराब होईल, शाहिरी खराब होईल. म्हणून काय म्हणतो शाहीर साहेबा, मी शाहिराव ज्ञाना ध्यानाच्याही करेल तरी काय. मी शाहिराव ज्ञाना ध्यानाच्या ही करेल तरी काय. अन माझ्या गाण्याची तोड देईल काही बडे गावची माता माय. स्वतःला शहाणी समजते, दुसऱ्याला समजते वेळा. आणि या माता मायची गाडी चालेल का माझ्या झुपल्या बिना घोडा? चालेल का? मले घोड्या गद्या सर्व म्हणून दिलीस आणि मी राहील का? ऐक मी काय म्हणतो. हा हा हा
पाना कसा फुटला बिना नवऱ्याने हिला पाना कसा फुटला झोपेतला लहान बाळ आई म्हणून उठला घेतला लहान बाळ आई म्हणून उठला झोपेतला लहान बाळ आई म्हणून उठला झोपेतला लहान बाळ आई म्हणून उठला कुवारी कचकचाली अवतार घेऊन कुबला अवतार घेऊन कुबला बिना नवऱ्याने हिला पाना कसा फुटला बाई साहेबा माझ्या गाण्याकडे लक्ष द्या लिखाणवर नाही मीन काय म्हणलं तिला बिना नवऱ्याने पाना कसा सुटला तिनं त्या कृष्णाची मनकामना कशी पुरी केली बाई ज्या वेळेस तो वामन अवतारामध्ये एका राजाच्या घरी भिक्षा मागायला गेला आणि पुस्तक पाहून घे ज्या वेळेस तो एका राजाच्या घरी भिक्षा मागायला गेला त्यावेळेस त्या राजाच्या पत्नीनं काय म्हणलं अरे दादा म्हणे माझ्या मनामध्ये असा वाटला का तू माझा मुलगा हवा मी तुला 2 घास भोजन चारूशा लागते त्यावेळेस ते भिस्कू होते ते व्यक्ती कोणाच्या घरी जेवण करू शकत नाही बाई साहेबा त्यावेळेस तिले काय वाटलं या भिकाऱ्याले म्हणे मले असीर राग आली म्हणे का याले जहर टाकून मारून टाकावा पहा त्यावेळेस त्या भगवंतानं काय सांगितले बाई तुझी इच्छा पूर्ण होईल तुझी इच्छा पूर्ण होईल पण केव्हा ज्या वेळेस मी कृष्ण अवतारामध्ये येईल त्यावेळेस तू मला माईच्या रूपाने दुधही पाजशील आणि तुला जो तुझ्या पोटामध्ये क्रोध होता तर तू मला जहेरही पाजशील नाही तर शाहीर साहेबा असे काहीतरी शास्त्राचे पुरावे धरून गाणं म्हण तेव्हा मजा येईल ऐक मी काय म्हणतो अवतार घेऊन कुबला अवतार घेऊन कुबला बिना नवऱ्याने पाना कसा फुटला बिना नवऱ्याने हिला पाना कसा फुटला आई बनवले उठला झोपेतला लहान बाळ आई बनवले उठला झोपेतला लहान बाळ आई म्हणून उठला जयराजा दूध पिऊन किसनात कापटला बैलाच्या दूध पिऊन केसाला का पटला जयराजा दूध पिऊन किसनात कापटला बैलाच्या दूध पिऊन केसाला का पटला शास्त्राचे पुरावे हॅलो मॅडम शास्त्राचे पुरावे शाहीर ताराचंदला कळते शास्त्राचे पुरावे शाहीर ताराचंदला कळते धाक नाही हिला बेवर धाक नाही हिला बेवर नाक नाही नाकाच्या गोष्टी करते धाक नाही बेवार कान पिते शाहिरा हो शाहिरा
टायमिंग झाली का प्लॅटिंग घ्यायची चालू दे ताल हा तर्ज म्हणली खरं नाही का मेरे लाड़ी को ससुरवाड़ी को लेके जाऊं क्या अरे बोल मैं ढोलकी बजाऊं क्या तुझसे मिलने आ जाऊं क्या बोल मैं ढोलकी बजाऊं क्या तुझसे मिलने आ जाऊं क्या तुझसे मिलने आ जाऊं क्या बोल मैं ढोलकी बजाऊं क्या तुझसे मिलने आ जाऊं क्या तुया हर एक तर्जा देऊ शकतो मी आणि चालताना कड्याही बदलू शकतो तेरी आँखों काजल मन करे जो कोई घायल मन बल 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 याद तेरी तड़पावे तेरा रूप जिगर दूर ले आग लगाओगे तेरा रूप जिगर दूर आग लगाओगे समाप्त झाला यांच्या नंतर आमच्या जोडीला लाभलेले मान्यवरती शाहीर शोभाची बागडे आपल्या राऊंडला सुरुवात करतील हे गाणं घ्या रे हो डान्सर होऊ दे हॅलो हॅलो हा दोन्ही शायरांना नम्र विनंती आहे पाऊण तासामध्ये तुम्ही 2 गाणे बसवा एक फ्लॅटिंगचा आणि एक दुय्यमचा पाऊण तासात आमचे मोठे बंधू गजाननजी टोरले मुक्काम मागणी केली